नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून अनेक विद्यार्थी जे की आपली सीईटी एक्झाम रजिस्ट्रेशन संदर्भामध्ये अनेक सारे आम्हाला मेसेज करत होते की सर फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं आहे किंवा याचे डेट कधीपासून सुरू होणार आहे याबद्दलचे आम्हाला अनेक सारे मेसेज पाहायला मिळाले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सीईटी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन तुम्हाला कसं व कुठून कसं करायचं आहे, स्टेप बाय स्टेप संपूर्ण काही माहिती यामध्ये दिलेली आहे व त्यासोबतच बरेच विद्यार्थी अपार आयडी संदर्भामध्ये देखील मेसेज करत होते. तर अपार आयडीचा आपला दुसरा एक स्पेशली व्हिडिओ उपलब्ध आहे. तुम्ही अपार आयडीचा तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण काही स्टेप बाय स्टेप अपार आयडी कशी बनवायची ती आपण समजावून सांगितलेली आहे मित्रांनो. तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करू आणि यामध्ये संपूर्ण काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस मित्रांनो आपण जाणून घेऊ. आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर जे विद्यार्थी बीएड सीईटीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण मित्रांनो स्पेशली जे आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेडची एक बॅच आपण लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण व्हिडिओ कोर्स हा आपण प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यात तुम्हाला फुल्ली सिलेबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण देणार आहोत, ज्यात तुम्हाला परिपूर्ण पॅटर्ननुसार जे टेस्ट सिरीज असणार आहेत त्यासोबतच संभाव्य टेस्ट सिरीज असणारे असतील, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्यामधले बहुतांश तर प्रश्न येणारे असतील. संपूर्ण विषय पेपर विश्लेषण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होईल या प्रकारची आपण स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी बनवलेली आहे. सर्व विषयाची ई बुक देखील आपण उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं बुक्स घेण्याची गरज पडणारी नसेल मित्रांनो. सध्याला आपली मित्रांनो डिस्काउंट ऑफर प्राइस मध्ये आपण 999 फक्त ठेवलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यातून मित्रांनो तुम्ही आपला बीएड सीईटीचा स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी लॉ सीईटीची तयारी करतायत त्यांच्यासाठी मित्रांनो आपण स्पेशल प्राइस मध्ये जे आहे टेस्ट सिरीजची बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला लॉ सीईटीचा तुमचा जो एक्झाम पॅटर्न आहे त्यानुसार परिपूर्ण त्या ठिकाणी मित्रांनो आपले जे आहेत टेस्ट सिरीज तुम्हाला बनवून दिलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अनुभव आणि तुमचा अभ्यास हा संपूर्ण काही त्या ठिकाणी मित्रांनो तपासता येणारा असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा, डाउनलोड करा आणि मित्रांनो एनरोल करून घ्या. या ठिकाणी जो राईट साईडला दिसत आहे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल, यावर तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारच्या जे त्यांचं जे नवीन डॅशबोर्ड आहे ते या ठिकाणी ओपन होणार असेल, ज्यामध्ये साइन आणि जे समोरचे प्रोसेस आहे न्यू युजर या ठिकाणी ह्यावर तुम्हाला जे आहे न्यू युजर या ठिकाणी जो दिसत आहे तुम्हाला यावरती आहे क्लिक करायचं आहे. तर रजिस्टरवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्यांचं जे दुसरं ऑफिशियली पेज आहे रजिस्टर पेज त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो येणारे असाल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे रजिस्टर या ठिकाणी तुमचा जो ईमेल, तुमचा पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली जे आहे तुमचं फुल नेम टाकायचं आहे, जे की तुमच्या आधार प्रमाण आहे. कसल्याही प्रकारची चूक करायची नाही, जशी स्पेलिंग आधारवर आहे त्या प्रकारेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे रजिस्टरचा जो टॅब या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला त्यावर जे आहे ते क्लिक करावं लागणार असेल. तर फटाफट मी मित्रांनो ही संपूर्ण काही माहिती या ठिकाणी फिल करून घेतो. त्यानंतर जे आहे आपण डायरेक्टली रजिस्टरचा जो या ठिकाणी जो बटन दिसत आहे यावर आपण क्लिक करू मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी रजिस्टरचा असा जो एक ऑप्शन येत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती जी आहे या ठिकाणी जे की प्रोसीड होणारी असेल आणि त्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन ईमेल जो की आलेला असेल, तुम्ही जो त्या ठिकाणी ईमेल आयडी दिलेला आहे, जो तुम्ही ईमेल दिलेला आहे त्यावर तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेल जाणार असेल, त्यावर तुम्हाला कन्फर्म जे आहे त्या ठिकाणी करायचं आहे. तर तुमचा मेल बॉक्स तुम्ही चेक करून घ्या. तुमचं ज्या ठिकाणी लॉग इन असणार आहे त्यावर तुम्हाला जे आहे व्हेरीफाय ईमेलचा एक डॅशबोर्ड एक क्लिक येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला जे आहे प्रोसीड करून तुम्हाला त्या ठिकाणी जो तुमचा ईमेल आयडी आहे तो कन्फर्म करून घ्यायचा आहे. तर कन्फर्म केल्यानंतर जे आहे तुम्ही परत तुम्हाला जे आहे इथून बॅक यायचं आहे. संपूर्ण याच्याहून जे आहे बॅक यायचं, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅक या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. बॅकवर तुम्ही जसं क्लिक करा इथून तुम्ही बॅक याल. त्यानंतर ऑलरेडी रजिस्टर्ड आणि बॅक टू लॉग इन ह्या ठिकाणी जो तुम्हाला टॅब दिसत आहे ह्या ठिकाणी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर रिस्टार्ट द लॉग इन प्रोसेस यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे किंवा कंटिन्यू टू लॉग इन प्रोसेस यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता. या ठिकाणी तुम्ही यावर क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जे आहे समोर या ठिकाणी पाहू शकता जे की अपार आयडी बद्दल जे आपण या ठिकाणी चर्चा केलेली होती, तुम्हाला सुरुवातीला जे अपार आयडी बद्दल सांगितलं असेल त्याच्याशिवाय मित्रांनो या ठिकाणी काहीच होत नाही. त्यामुळे प्रथमतः तुम्ही आपला जो प्रिव्हियस व्हिडिओ आहे अपार आयडीचा तो तुम्ही आधी पाहून घ्या. अपार आयडीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या व्हिडिओला कंटिन्यू करा, कारण का त्याच्याशिवाय तुम्हाला इथं काहीच करता येणार नाही. या ठिकाणी पाहू शकता टू कंटिन्यू विथ द महासीईटी ॲप्लिकेशन आधार अँड अपार ऑथेंटिकेशन इज मॅन्डेटरी. तुम्हाला मी अपारच्या व्हिडिओमध्ये देखील कंपल्सरी आहे म्हणून सांगितलं होतं, तुम्ही पहा म्हणलं होतं. बरेच विद्यार्थी त्यावेळेस अपारचं कन्फर्मेशन केलेलं आहे कंप्लीट आणि बरेच विद्यार्थी त्याला इग्नोर देखील केलेले होते. ज्यांनी इग्नोर केलं आहे त्यांनी आता लवकरात लवकर जाऊन त्या अपारची सर्व काही प्रोसेस कंप्लीट करून घ्या. त्यानंतरच तुम्हाला इथून संपूर्ण प्रोसिजर करता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला
आभार तुमचं बनलेलं असेल तर प्रोसीड टू डिजिलॉकरवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं की मी या ठिकाणी क्लिक करतो. त्यावर क्लिक केल्यानंतर समोर एक डिजिलॉकरचा पेज ओपन होणार असेल. यामध्ये तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो या ठिकाणी टाकून तुम्हाला नेक्स्ट करायचा आहे. तर मी यामध्ये फटाफट आधार नंबर टाकतो डिटेल्स आणि नेक्स्ट करतो मित्रांनो. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी आता नेक्स्टवर जे आहे मित्रांनो क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड आधार आहे त्यावर तुम्हाला एक ओ-टी-पी जाणार असेल, जो की ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर ओ-टी-पी तुम्हाला अचूक पद्धतीने या ठिकाणी टाकायचा आहे, जेणेकरून कसल्याही प्रकारची तुम्हाला प्रॉब्लेम येणारी नसेल. तर या ठिकाणी ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला सबमिटवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर सबमिटवर जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल, ती संपूर्ण जी माहिती आहे, तुम्ही जे आधार जे डिजिलॉकरमध्ये जे तुमचं अपार आय डी वगैरे आहे, त्यामध्ये संपूर्ण काही या ठिकाणी येणारं असेल. तर या ठिकाणी जेव्हा तुमचं डिजिलॉकरचं अकाउंट आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो पिन आहे डिजिलॉकरचा तो तुम्हाला या ठिकाणी टाकायला सांगणारा असेल. तर मी या ठिकाणी मित्रांनो टाकून घेतो संपूर्ण पिन आणि त्यानंतर डनवर क्लिक करतो. तुमच्यासमोर डनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येणार असेल, जे की तुमच्या अपार आय डी सोबत जे मॅच आहे. तर यामध्ये काय म्हटलेलं आपल्याला, प्लीज प्रोव्हाइड युअर कन्सेंट टू शेअर द फॉलोइंग विथ व्हेरीफाय गो. तर यापैकी जेवढे डॉक्युमेंट्स तुमच्या अपारमध्ये आहेत तर त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर अपार आय डी सोबत करायचं आहे. म्हणून या ठिकाणी अपारला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपारला क्लिक केल्यानंतर अलाववर तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे एक संपूर्ण काही प्रोसेसिंग या ठिकाणी तुमची कंप्लीट होणारी असेल, जे की अपार सोबतची जेवढी काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत या ठिकाणी फॅच होणार आहेत. तशा प्रकारे जे की फॅच झालेलं आहेत आणि आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी जे की सुरू म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, जी की मित्रांनो या ठिकाणची थोडक्यामध्ये एक पहिल्या स्टेजमध्ये जे की कंप्लीट आहे मित्रांनो. आपल्यासमोर सेकंड स्टेजमध्ये संपूर्ण काही तुमची या ठिकाणी तुम्हाला माहिती वगैरे दिसणार असेल, ज्यामध्ये सुरुवातीला तर तुमचं नाव वगैरे या ठिकाणी पाहू शकता, जे कन्फर्म करून घेऊ शकता, ज्यामध्ये तुमचं नाव वगैरे जो आधार प्रमाण आहे, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जे आधार आय डी आहे त्या ठिकाणी आणि जो अपार आय डी आहे तुम्हाला तुमचा जो अपार आय डी बनवला आहे तो अपार आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या अपार आय डी इथं भरल्यानंतर तुम्ही पाहू शकता, क्लिक हेअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर अपार आय डी या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे. तर अपार आय डीवर तुम्हाला जे आहे या ठिकाणी तुम्हाला जर चेक करायचं असेल तुमचा अपार आय डी, तर यावर जे आहे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा अपार आय डी असं तुमच्याप्रमाणे तुमच्या समोर जे आहे ते ओपन होणारा असेल आणि यामधून तुमचा जो अपार आय डी तिथं असेल लॉग इन, तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जर तुम्ही बनवला नसाल तर तुम्ही बनवून घ्या लगेचच्या लगेच, कारण का तो त्याच्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी काही करता येणार नसेल. त्यानंतर तुमचं नाव जे काही तुमच्या एस-एस-सी मार्कशीट प्रमाणे आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं फादर नेम, मदर नेम, जेंडर हे सर्व काही या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर समोर मग तुम्हाला जे रिलिजियस आहे आपलं तो या ठिकाणी भरायचा आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही रिलिजियसचे डिटेल्स, जसे की या ठिकाणी बुद्धिस्ट असेल तर बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू जी संपूर्ण तुमचे हिसाबशीर तुमच्या जी माहितीनुसार तुम्ही या ठिकाणी जे काही टाकू शकता. त्यानंतर रिजन तुम्ही शहरी भागातून असाल की ग्रामीण, तर ज्यामध्ये असेल तर ग्रामीणला ग्रामीण तुम्ही सिलेक्ट करा. मदर टंग कोणती आहे आपली ती ठिकाणी या ठिकाणी सांगायची आहे. मदर टंग जी आपली असेल जसं की आपली मराठी आहे तर मराठी या ठिकाणी मी टाकणार असेल. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियनला इंडियन राहू द्या. त्यानंतर ॲन्युअल इन्कम किती आहे तुमचं, जे की तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. तर 50 ते 1 लाखामध्ये आहे किंवा 1 लाख 50,000च्या कमी आहे, तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर जे अविवाहित आहात की विवाहित आहात हे ठिकाण तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ज्यामध्ये मर्टेल स्टेटसमध्ये, आणि त्यानंतर तुमचं जे ॲड्रेस वगैरे आहे ते या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण काही फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तालुका, जिल्हा, पिनकोड हे संपूर्ण टाकायचं आहे आणि तुमचा परमनंट ॲड्रेस आणि क्रॉसपाउंडिंग ॲड्रेस दोन्ही सेम आहे का? सेम असेल तर तुम्हाला यावर जे आहे टिक करावं लागणार असेल, जेणेकरून आपल्याला खाली जे आहे अधिकची माहिती भरण्यासाठी जे की गरजेचे नसते. जर तुमचे दोन्ही ॲड्रेस वेगवेगळे असतील तर तुम्हाला दोन्ही डिटेल त्या ठिकाणी भरावे लागणारे असतील मित्रांनो. त्यानंतर जे आहे समोर तुम्हाला जे डोमेसाइल डिटेल्स वगैरे आहेत तर ते संपूर्ण या ठिकाणी टाकावं लागणार असतील. यामध्ये आपल्याला क्वेश्चनच विचारलेला आहे की आर यू डोमेसाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर तुम्हाला या ठिकाणी येस केलं, तर येस केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो डोमेसाइलचा नंबर वगैरे आहे ती किंवा तुमचे डॉक्युमेंट्स ते समोर मागणारे असतील. त्यानंतर तुम्हाला समोर म्हटलं आहे आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, अपंग आहात का, असेल तर येस, नसेल तर तुम्ही नो त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर तुमचे जे एस-एस-सी इक्विव्हॅलेंट टोटल पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहेत. त्यानंतर जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल तर मायनॉरिटीची संपूर्ण काही डिटेल या ठिकाणी तुम्हाला फिल करायची असेल. मायनॉरिटीमध्ये तुम्ही येत असाल तर, जर नसाल तर तुम्ही नो या ठिकाणी डायरेक्टली क्लिक करून तुम्ही डायरेक्टली समोर जाऊ शकता. त्यानंतर एस-एस-सी आपल्याला एस-एस-सीचा जो पासिंग इयर आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे एस-एस-सीला टोटल पर्सेंटेज जे आलेले आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथं जे
तुमचं बोर्ड आहे, आपलं जे कोणतं बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट SSC स्कूल डेट, यामधून तुम्हाला जे स्कूल आहे स्टेट या ठिकाणी आपलं ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपलं जे महाराष्ट्राचं आहे स्टेट, तर महाराष्ट्र आपण या ठिकाणी चूज करणारे आहोत. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, आर यू अपिअर्ड फॉर 12th HSC इंजिनिअरिंग डिप्लोमा एक्झाम इन 2026. जर यामध्ये अपिअरिंग जर असाल, ज्यामध्ये डिप्लोमा किंवा हे झालेलं असेल तर येस करा, नसेल तर तुम्ही डायरेक्टली नो करू शकता. नो करून तुम्ही पुढील जी माहिती आहे, ज्यामध्ये HSCची माहिती म्हणजे की 12वीची माहिती या ठिकाणी तुम्ही फिल करायची आहे. त्यानंतर जे तुम्हाला आय कन्फर्म दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इन दिस ॲप्लिकेशन, हे संपूर्ण काय बरोबर आहे असे याला कन्फर्मेशन आपल्याला या ठिकाणी करून जे समोर जे आहे सेव्ह चेंजेसवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे. काही कसल्याही प्रकारची या ठिकाणी घाई गडबड मित्रांनो तुम्हाला करायची नाही आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण काय माहिती फिल करून घेतो, त्यानंतर आपण पुढे प्रोसीड करू. फिल दिल्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं आहे. सेव्ह चेंजेसवर क्लिक केल्यानंतर तुमची जी संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता, जे की सक्सेसफुली या ठिकाणी फिल झालेली आहे. त्यानंतर तुमचं नाव वगैरे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार असेल, म्हणजे की तुमचं एक प्रकारे रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथून तुमचे फ्युचरमध्ये सर्व काही अपडेट येणारे असतील, तुम्ही या ठिकाणी जे तुम्ही पाहू शकता. तर CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल तुमचं, त्यानंतर जे काही आता कॅपरिंग वगैरे, सिलेक्शन, ऑब्जेक्शन वगैरे, हे सर्व काही तुम्हाला या ठिकाणी पाहता येणारे असतील. तर आता जे सीट रजिस्ट्रेशनचा टॅब जे की आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. फक्त या ठिकाणी मित्रांनो जे काही आता PGचं रजिस्ट्रेशन जे आहे या ठिकाणी चालू आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे काही MAD CET आणि MPED CET याचं रजिस्ट्रेशन जे आहे मित्रांनो, जे की लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर आपलं जे BEd CETचं आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे की थोडक्यात सांगायचं झालं तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस या ठिकाणी जे काही सुरू झालेली आहे. तर रजिस्ट्रेशन तुम्ही या प्रकारे संपूर्ण डॅशबोर्डवर तुमच्या करू शकता आणि जसं या ठिकाणी जे आहे आपलं BEd रजिस्ट्रेशनची प्रोसेस संपूर्ण काही सुरू होणारी असेल, त्यावर आपला एक लवकरच मित्रांनो डिटेल व्हिडिओ येणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे काही आपलं BEd CETचं रजिस्ट्रेशन आहे, जे की कसं करायचं याबद्दल आपण त्यामध्ये चर्चा करणार आहोत. तर सध्या स्थितीमध्ये जर फक्त हे दोनच मित्रांनो या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत आणि यांचं देखील रजिस्ट्रेशन असून सुरू झालं नाही, फक्त या ठिकाणी हे अवेलेबल झालेलं आहे. तर यांचं रजिस्ट्रेशन मित्रांनो लवकरच जे आहे ते सुरू होणार असेल, तर तुम्हाला या प्रकारे जे या ठिकाणी तुमची प्रोफाईल वगैरे क्रिएट करता येणारी असेल. आणि मित्रांनो क्रिएट करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना अपार ID बनवता येत नाही, त्यांनी आपला अपार IDचा डिटेल व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही तो डिटेल व्हिडिओ पाहून घ्या अपार IDचा, ज्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण काही स्टेप बाय स्टेप माहिती जी आहे मित्रांनो तुम्हाला थोडक्यामध्ये दिलेली आहे. तर असा होता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जे कोणी विद्यार्थी आपले BEd CET किंवा लॉ CETची तयारी करत आहेत, त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. तिथून तुम्ही संपूर्ण काय आपला क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या, कारण का तुमच्याकडे आता वेळ जो आहे तो कमी या ठिकाणी असणारा असेल मित्रांनो, कारण का ऑलरेडी याचं रजिस्ट्रेशन लेट सुरू झालं आहे. तुम्ही तयारीला देखील लागणार नसाल, त्यामुळे तयारीला लागा. त्या ठिकाणी देखील आपले आता लाईव्ह प्लस रेकॉर्डचे दोन्ही व्हिडिओ आता लवकरच आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.